आपण जे बघतोय हे बायोमास स्टोव्ह आहेत. हे इसेन्शियल चुला म्हणून आम्ही दिलेलं आहे. याच्यात तिन्ही चारी प्रकार आहेत. याच्यात 50 लोकांपासून तर 500 लोकांपर्यंत आमच्याकडे स्वयंपाकासाठी पर्याय उपलब्ध आहेत. तर हा जो सेगमेंट होता आमचा बायोमास स्टोव्हचा, हा काही कारणाने हॉटेलमध्ये एक्सेप्ट केला जात नव्हता LPG अवेलेबल असल्याने. पण या युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG मिळत नाही कमर्शियल, त्याच्यासाठी हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मागणी नोंदवत आहेत. आता माझे मित्र अच्युत साहेब हे देखील इथे डिलिव्हरी घ्यायला आलेत. तर त्यांना हे दिलंय आम्ही की हे जे दिसतंय ते मोठ्या ग्रेव्हीचे पातेले करण्यासाठी आणि तिकडे फ्राईंग आणि पॅनसाठी हे असे इसेन्शियल 200 आणि इसेन्शियल 125 हे दोन मॉडेल आम्ही त्यांना दिले आहेत. त्याचं जे इंधन आहे, याचं जे इंधन आहे, याला इंधन कोणतेही वापरू शकतो. आपल्या परिसरातील काडी कचरा किंवा तुम्ही लाकडं वापरू शकतात किंवा MIDC म्हणजे सगळ्या आजकाल तालुक्यांमध्ये जे ब्रिक्वेटचे जे प्लॅन्ट टाकलेत ते प्लॅन्ट जे बायोमास वेस्ट पासून तयार होतात, म्हणजे कपाशीच्या काड्या, मक्याचे भुणके किंवा बगॅस किंवा एनी बायोमास वेस्ट, त्याच्याने जे जे कॉम्प्रेस करून पॅलेट ब्रिकेट आणि पॅलेट बनतात ते आपण त्याला इंधन म्हणून वापरू शकतो. आणि हे इंधन अत्यंत पर्यावरणपूरक आहे. तर LPGशी कम्पेअर केलं तर 100 रुपयाचा LPG असेल तर हे याचा इंधन खर्च तुम्हाला 30 ते 40 रुपये आहे. म्हणजे 50% गॅरंटेड तुम्हाला सेव्हिंग मिळू शकतं. आज इथे आम्हाला हे आता जी इंधन टंचाई झालेली, गॅसचा तुटवडा आहे. आता युद्धामुळे सिलेंडर मिळत नाही, व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही. त्यासाठी आम्ही इथे MIDC आमचे मित्र आहेत राहुल कुलकर्णी, त्यांचा प्रोजेक्ट आहे इथे बायोमास शेगडीचा. तर ते आज आम्ही इथे घेण्यासाठी आलो आहोत. आणि असं आहे की ते हे जे शेगडी आहे याला गॅस सिलेंडरपेक्षा 50% कमी खर्च आहे. आणि हे याला जे इंधन लागतं हे टाकू वस्तू म्हणजे निसर्गाचे शेंगाचे टरफले, कपाशीच्या काड्या आहेत, मकाचे ते भुणके आहेत, याच्यापासून हे इंधन तयार होतं. तर ते अत्यंत परवडेबल आणि कमी खर्चिक आहे. तर आता आम्ही हे डिलिव्हरीसाठी इथे आलो होते घेण्यासाठी आणि आम्ही हे सुरू करणार आहोत आता. म्हणजे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही हा पर्याय निवडलेला आहे. आणि हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे आम्हाला हॉटेल व्यावसायिकांसाठी. हॉटेल बंद पडू नये म्हणून आता आम्ही याचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे. आणि हे खूप चांगलं म्हणजे हे आहे. आम्ही सांगू इच्छितो की हे एक चांगलं उत्पादन आहे. आमच्या मित्रांचं जे सुरू आहे MIDC मध्ये हा प्रकल्प एक परवडेबल आहे. आणि याचा काही प्रदूषण नाही किंवा काही कशाला घातक नाही आहे. उलट निसर्गाला एक मदतच होणार आहे याच्याने.